हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशात सगळे मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. तर शुभ सकाळ झाली आहे. आज सुट्टी आहे चेतनला सुद्धा, आणि चेतन जरा गेलाय बाहेर कामानिमित्त, आणि मी एकटीच येता आणि अनामिका दोघी. तर म्हटलं चला आज जरा तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करू, माझं जे रुटीन असेल ते सगळंच दिवसभराचं. तर आत्ताच आवरलं आहे सकाळचं वगैरे. चेतन मला मच्छी देऊन गेला आहे, तर मी आता ते जरा साफ वगैरे करून सगळंच रेडी करून ठेवलं आहे. आणि थोडी अजून कामं आहेत, ते आता कपडे वगैरे वाळत घालायचे ते घालते. सकाळचं जरा थोडंफार आवरलं आहे आणि आता जेवणच करत होते मी. तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत जरा गप्पा मारू म्हणून कॅमेरा ऑन केलेला आहे. आणि अनामिकासुद्धा बेडच्या खाली जाऊन लपली आहे कुठेतरी. कुठे समजत नाही, पण तिला बोलवते मी, आवाज देते ना, पण येत नाही ती बाहेर. मला असं वाटतं आतमध्येच थांबली आहे. सुट्टीसुद्धा आहे, तर बघा मुलं पण अशी खूप खेळतात तिकडे येऊन वगैरे. अशी बरीच होती, पण असं वाटतं की आता जरा गेली बरी वाटतं. आणि हे बघा सगळं असं चालू आहे, जेवण वगैरे असं लावल्यात सगळे. हे बघा सगळं चालू आहे. जरा थोडीशी मेथी आहे ना, ती जरा घालून घेणार आहे, कारण मध्ये राहिली की परत ती राहून जाते, खराब होणार ना, म्हणून तिला जरा अशी घालून ठेवते पॅनमध्ये वगैरे. आणि वाटण वगैरे हे बघा जरा करून ठेवले सगळं. हे बघा असं मस्त हे बघा वाटप वगैरे केलं आहे सगळं छानपैकी. इकडे राईस लावला आहे आणि भाकऱ्या अजून भाजायच्या आहेत, आणि ते दोन्ही सगळं मी ठेवलं आहे सगळं मस्त. हे बघा रेडी करून सगळं. ते ना मला हे करायचं आहे. हे बघा मस्त असं हे काय आणलं आहे चेतनने, हलवा आणला आहे वाटतं. हा हलवा आहे. आणि हे बघा इकडे असे कोलंबी, तर कोलंबीचा करेन मी रस्सा. आणि इकडे असं ना बघा वाटण वगैरे केलं होतं मी, हिरवं करतात ना ते मला. तर असं सगळं रेडी करून ठेवलं होतं मी मगाशीच. आणि आता ते फोडणीला वगैरे घालून घेते जरा. आधी पहिल्या भाकऱ्या वगैरे करून घेते आणि मग त्यानंतर तिकडे हे करते, त्याच्यामध्ये हात घालते. नाहीतर परत कसं मग इकडे तिकडे हात लागतो ना, मग ते मला नाही आवडत परत. कामं काही संपत नाहीत. काल पण इकडे ना असे हे तांदूळ वगैरे धुतले होते बघा, तर मग ते जरा कचरा काढला तेव्हा ठेवले होते, त्यांना उचलून हे बघा त्यांना पण जरा वाळत घालायचं. हे बघा अशी मस्त सुकलेत ते थोडेफार आता, पण कालच धुतलेत ना, तर लगेच पण ते हे नाही होणार, थोडं लागेल त्यांना 4-5 दिवस सुकायला, किंवा 8 दिवस जातील. हे बघा असे त्यांना जरा हे करते, पसरवते तर त्यांना मस्त असं. त्यांनी पाणी वगैरे घातलंय झाडांना इकडे बघा. हे बघा मस्त चेतन वगैरे घालून गेलं सगळं पाणी वगैरे, झाडांचं सगळं काम केलं आहे त्याने. काल पण त्याने खूप सगळी कामं मग केली, म्हणजे त्याचीच सगळी जी काय असतील ती गाडी वगैरे धुतली, कारण की खूप खराब झाली होती ना. म्हणतो आता इथेच धुतो, सर्व्हिसिंगला वगैरे काही घेऊन जात नाही, पण वेळेला वगैरे कधी गेलो किंवा काय तर मग तिकडेच सर्व्हिसिंग वगैरे करायला बरी पडते त्याला, कारण ते ओळखीचे दादा आहेत ते चांगले करतात, म्हणून मग तिकडेच जातो तो. ऊन वगैरे छान पडले आहेत मस्त असे बघा प्रकाश. ते बघा मुलं तिकडे खेळतात दिसतात तुम्हाला, ते बघा तिकडे त्या बाजूला. तर चला आता पुढची कामं आहे ती आवरून घेते लवकर लवकर, कारण आता चेतनसुद्धा येईल. आवरून घेते जरा, भूक लागली जरा. बघा वेफर्स खाते, आणि इकडे सगळे कपडे वगैरे बघा अजून घड्या वगैरे घालायचे आहेत. हॅलो नमस्कार मंडळी. आज सुट्टी आहे आणि ममताने बघा स्पेशल आज केलं आहे जेवणामध्ये. हे बघा ममताची कामं चालू आहेत, आणि ते भाकरी बनवत आहे. मच्छीचा रस्सा गेला असा मस्त असा कोलंबीचा, आणि फ्राय पण करणार आहे मच्छी. असं मस्त असं आज बेत आहे. सकाळपासून कामात आहे ममताकडे. आत्ताच जाऊन आलो, चेतन बाहेर गेलो. आता बघूया झालं जेवण की, आणि जेवण घेऊ. चला आता जेवायला बसतोय आम्ही. आवरले आता जस्ट, खूप धमाल झाला सकाळपासून. इकडे बघा असं मस्त हे बघा असं सार केलंय छान मस्तपैकी. कोलंबीचा रस्सा केलेला आहे आज, आणि इकडे बघा मस्त असं हलवा फ्राय बनवलाय मी. आणि अर्धे अजून तिकडे आणले नाहीत मी, सगळे पॅनमध्ये थोडेसेच आणले तिकडे, तर घेऊन येते त्यांना येताना. तर या सगळ्यांनी तुम्ही पण जेवायला, आम्ही पण जेवायला बसतोय. मस्त भाकरी, कांदा लिंबू, आणि बघा रस्सा मस्त असा कोलंबीचा. खाली तर या सगळ्यांनी जेवायला, सगळ्यांना जेवायची आता घाई झालेली आहे. काय चेतन भूक लागली आहे? भूक लागली आहे चेतनला, भूक लागली आहे. चेतनला भूक लागलेली आहे, आणि चेतन पण बाहेर गेला होता, तो पण कंटाळाय जरा, कारण की ऊन वगैरे पण भरपूर होतं बाहेर. उशीर झाला, लेट झाला यायला सुद्धा.
तर घड्यात 2 वाजलेत, 2 वाजून 10 मिनटं झालेत. तर चला जेवण घेऊ आपण. चला गुड इव्हनिंग झालेली आहे आणि आता जस्ट चहा वगैरे घेतली आम्ही. आणि इकडे बघा, हो आज सुट्टी आहे ना. थोडा रेस्ट पण केला आज आम्ही, मस्त पैकी जरा बरं वाटलं ना. हो तेच तर, आज झोपलो होतो आम्ही. कालचा दिवस तर पूर्ण कामातच गेला, सुट्टी असून पण. आज तुझा पण अर्धा दिवस बाहेरच गेला चेतनचा. हो बाहेरच गेला सकाळी होता बाहेर ना. गेला होता. दुपारी आणि आता इकडे आम्ही रील्स वगैरे बनवतोय आणि चेतन पण तिकडे बनवतो आहे. त्या बाजूला बसलाय चेतन, मी इथे बसले आहे बघा त्या साईडला. चालू आहे थोडं रील्स वगैरे बनवणं. तर आता चला, मला चेतनला थोडी हेल्प करायची आहे तर मी तिकडे जाते. जेवण वगैरे झालेलं आहे जस्ट. आणि आता भांडी वगैरे झाली आहेत घासून. आणि इकडे अनामिकाचं बघा काय चालू आहे. इकडे बघा बघा, तिला आहे ना, हे बघा इथे असं बसवलं आहे मी चेअरवर बसले, तिला इथे असं बसवलं आहे. आणि इकडे मिरर आहे ना समोर, हे आरसा, ती बघा कशी खेळते बघा बघा कशी, हे बघा असं ना वरती वरती उंच उंच अशी मान करते आणि बघते आणि खेळते आहे बघा मिररमध्ये. काय करते का पिल्लू? हां हे बघ, इथे कोण दिसतं, इथे कोण दिसतं, इथे कोण दिसते तुला सांग. हे बघ कोण आहे, इकडे कोण आहे, इकडे कोण आहे, हे बघ याच्यामध्ये कोण आहे, समोर बघ कोण आहे, इकडे कोण आहे, इकडे कोण आहे, इकडे कोण आहे, खेळते माहिती आहे का. गुड मॉर्निंग मंडळी. कालचा ब्लॉग माझा एंड करायचा राहूनच गेला. आज सकाळ झालेली आहे, सगळं आवरलं आहे. चेतन पण गेलेलं आहे कामाला. चेतनचा टिफिन वगैरे झाला, सगळं झालं. सकाळची माझी कामं आवरली आणि चला म्हटलं जरा कालचा ब्लॉग आहे तो एंड करूया. आमची सगळ्यांची अंघोळ वगैरे झाली, अनामिकाची. माझी अनामिका खाली जाऊन बसली आहे. तिला जरा उन्हात ठेवलं होतं पण ती बेडच्याच खाली आली. काल मग गप्पा वगैरे झाल्या, त्यानंतर खूप उशीर झाला सगळं कामं आवरेपर्यंत. आणि झोपायला पण लेट झाला आम्हाला. चेतनची पण काहीच कामं वगैरे चालली होती. त्याने हे कपडे वगैरे काढले होते, सगळे कपाटातले आवरले, सगळं लावून काढलं त्याने अर्धे. आणि मग त्यानंतर लक्षातच राहिलं नाही माझा ब्लॉग एंड करायचा आहे कालचा. तर चला मंडळी, हा ब्लॉग माझा मी इकडेच एंड करते आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि नवीन कोण माझ्या चॅनलला जर माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम आणि सपोर्ट माझ्या चॅनलला असंच राहू द्या कायम. चलो टिल देन बाय, टेक केअर. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काळजी घ्या तुम्ही तुमची.